संभाजीनगरमध्ये अनधिकृत वेबसाईटवरून आधार अपडेट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शासनाची वेबसाईट क्रॅक केल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। तर संभाजीनगरमधून ही बातमी येते। संभाजीनगरमध्ये अनधिकृत वेबसाईटवरून आधार अपडेट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश खेडकर। गणेश, संभाजीनगरमध्ये अनधिकृत वेबसाईटवरून आधार अपडेट केला जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय, काय नेमकं घडलंय? अमित, दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे। 3 अधिकारी आणि 7 ते 8 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकानं हा छापा मारला। N13 हडको परिसरात ही कारवाई करण्यात आली। तिथं जेव्हा पथक गेलं तेव्हा त्या 10 बाय 10च्या दुकानामध्ये एक हमीद सय्यद नावाचा व्यक्ती 2 अनधिकृत वेबसाईट वरून लोकांच्या आधार अपडेटसाठी माहिती अपलोड करीत होता। जेव्हा पोलिसांनी त्याची युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन त्याची त्या वेबसाईटची डिटेल्स तपासली तर त्यामध्ये जवळपास 38 लोकांची माहिती त्यानं अपलोड केलेली होती। ज्या आधारे त्यांना आधार कार्ड भेटणार होतं, त्यांचे आधार कार्ड अपडेट होणार होते। सध्याच्या घडीला ही आधार कार्ड जरी अपडेट होणार असले तरी पण ही माहिती अनधिकृत वेबसाईटवर तो अपलोड करत होता। याचा अर्थ ती माहिती लीक होण्याचा धोका होता। देशाच्या सुरक्षेला यापासून धोका निर्माण होण्याची भीती होती। त्यामुळे ATSच्या पथकानं ही कारवाई केली आणि त्या हमीदला पोलिसांनी अटक केलेली आहे। अमित, धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर 6 जणांविरोधात या संदर्भात गुन्हा दाखल केलाय।